आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे हेल्थ इन्शुरन्स घेण्याचं योग्य वय काय, योग्य वेळ कुठली. तुम्ही जरी एक कॉर्पोरेट एम्प्लॉई असाल आणि तुमचा एक कॉर्पोरेट हेल्थ इन्शुरन्स ऑलरेडी असेल तरीही आपण एक सेपरेट हेल्थ इन्शुरन्स घेणं का गरजेची गोष्ट आहे. तुमच्या पॅरेंट्सचा आणि तुमचा हेल्थ इन्शुरन्स सेपरेट का असण्याची गरज आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, एक हेल्थ इन्शुरन्स घेताना आपल्याला कुठल्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवण्याची गरज आहे. या सर्व गोष्टी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. सुरेश थिटे नाव आहे माझं आणि तुम्ही बघायला स्टार्ट केलेलं आहे सुरेश टॉक्स या आपल्या चॅनलवरती. फायर सीरीज मधला 4था एपिसोड जो आहे हेल्थ इन्शुरन्स वरती. तर चला सुरू करूयात. हेल्थ इन्शुरन्स ही का गरजेची गोष्ट आहे हे आपल्याला आतापर्यंत माहिती असेल तरीही तुम्ही बऱ्याचदा बघा, आता मागची कोविडची 2-3 वर्ष आपण सगळ्यांनी बघितलेली आहेत. किती लोकांना ह्या फायनान्शियली सफर करायला लागलं कोविडमध्ये, किंवा इव्हन किती हॉस्पिटलचे बिल्स आले आणि किती लोकांचं त्या सगळ्या गोष्टींमध्ये नुकसान झालं. इन जनरल सुद्धा एखाद्या मध्यमवर्गीय कुटुंबातली एखादी व्यक्ती जर हॉस्पिटलाइज झाली आणि त्यासाठी बऱ्यापैकी जर मोठा खर्च लागला तर त्या परिवारातल्या लोकांना किती धावपळ करावी लागते. ऐन वेळेवरती लोकांच्या प्रॉपर्टीज विकल्या जातात, त्यांना इतरांसमोर हात पसरायला लागतात. या सगळ्या गोष्टी आपण कुठे ना कुठेतरी बघितलेल्या आहेत. तर अशी वेळ आपल्यावर किंवा आपल्या परिवारावरती नाही यायला पाहिजे. त्यामुळं योग्य वेळेत हेल्थ इन्शुरन्स घेऊन ठेवणं ही खूप गरजेची गोष्ट आहे. हेल्थ इन्शुरन्स इतर सगळ्या इन्शुरन्स प्रमाणेच इन्शुरन्सच्या बेसिक प्रिन्सिपल वरती वर्क करतो. तुम्हाला बेसिक प्रिन्सिपल मी लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं. जे बेसिक प्रिन्सिपल आहे की जर एक्स गोष्ट घडली तर मला किंवा माझ्या फॅमिलीला फायनान्शियल प्रोटेक्शन मिळालं पाहिजे. आता हेल्थ इन्शुरन्सच्या बाबतीत ती एक्स गोष्ट म्हणजे हेल्थ. जर हेल्थच्या बाबतीत कुठलीही ऍडव्हर्स गोष्ट आपल्यासोबत घडली तर आपल्याला आणि आपल्या फॅमिलीला फायनान्शियल प्रोटेक्शन मिळालं पाहिजे. यासाठी आपण घेत असतो हेल्थ इन्शुरन्स. आता आपल्या सगळ्यात पहिला प्रश्न की हेल्थ इन्शुरन्स घेण्याचं योग्य वय काय असलं पाहिजे. तर माझ्या मते जेवढ्या लवकर शक्य असेल आणि जेवढे तुम्ही हेल्दी आणि तंदुरुस्त आहात तेवढ्या लवकर आपण हेल्थ इन्शुरन्स घेतला पाहिजे. कारण काय, तर 3 महत्वाची कारण आहेत. सगळ्यात पहिलं महत्वाचं कारण, जर समजा तुम्ही वयाच्या 25व्या वर्षी हेल्थ इन्शुरन्स घेतलात तर त्यावेळेस इव्हन कंपनीला माहिती आणि तुम्हाला पण माहिती आहे की तुमची आजारी पडण्याची किंवा एखादा गंभीर आजार तुम्हाला होण्याची रिस्क ऑलरेडी कमी आहे. एवढ्या यंग एज मध्ये आपली बॉडी बऱ्यापैकी हेल्दी असते. त्यामुळे जर अर्ली एज मध्ये तुम्ही लाईफ इन्शुरन्स घेतलात तर तुम्हाला खूप कमी प्रीमियम वरती चांगला कव्हर मिळू शकतो. हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की तुम्ही लवकरात लवकर हेल्थ इन्शुरन्स घेतला पाहिजे. आता ह्याच्यामध्ये अजून लोकांना डाऊट असू शकतो की 25 वर्षी जर माझं लग्न झालेलं नसेल तर माझा आणि माझ्या फॅमिलीचा म्हणजे बायकोचा आणि मुलांचा हेल्थ इन्शुरन्स एकत्र असणं गरजेची गोष्ट आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही प्लॅन चूज करताना असं चूज करा ज्यामध्ये आधी स्वतःच्या इन्शुरन्स पासून स्टार्ट केले. तुमची स्पाऊस म्हणजे बायको आणि मुलांना त्याच्यामध्ये ऍड करू शकता. प्रीमियम वाढेल, कव्हरेज वाढेल, या सगळ्या गोष्टी तुम्ही त्याच्यामध्ये नंतर ऍड करू शकता. पण कमी प्रीमियम पे करून मॅक्झिमम कव्हरेज मिळवायचं असेल तर लवकरात लवकर आपण हेल्थ इन्शुरन्स घेतला पाहिजे. नंबर 1 रिझन. नंबर 2, नो क्लेम बोनस. म्हणजे विचार करा, तुम्ही जर वयाच्या 25व्या वर्षी हेल्थ इन्शुरन्स घेतलात, एवढ्या लवकर तुम्ही आजारी पडणार नाहीत. 2, 4, 5 वर्ष, मे बी 10 वर्ष, किंवा समजा वयाच्या 40व्या वर्षी तुम्ही आजारी पडलात तर तोपर्यंत तुम्ही सेम प्रीमियम वरती किंवा कमी अमाऊंटच्या प्रीमियम वरती मॅक्झिमम कव्हर घेऊ शकता. तो कसा, नो क्लेम बोनस मिळून. नो क्लेम बोनसचा अर्थ काय असतो, समजा या वर्षी तुम्ही हेल्थ इन्शुरन्सचा प्रीमियम पे केलेला आहे, पण समजा जर तुम्ही हॉस्पिटलाइजच नाही झालात किंवा तुम्हाला काहीच नाही झालं तर तुम्ही या वर्षामध्ये काहीच क्लेम नाही केलं तर याच्यासाठी तुम्हाला इन्शुरन्स कंपनी एक बोनस देते की तुम्ही नेक्स्ट टाइम पण सेम प्रीमियम पे करता. समजा जर तुमचा 5 लाख रुपयांचा इन्शुरन्स असेल, नो क्लेम बोनस मिळून तो 7 लाख रुपयांचं कव्हरेज होईल पण प्रीमियम तुमचा सेम राहील. असंच जर का समजा 2-4 वर्ष तुम्ही काहीच क्लेम नाही केलं तर तुमचा नो क्लेम बोनस वाढून कदाचित तो डबल पण होईल. त्याला एक कॅपिंग असते, या गोष्टी चेक करत जा. पण नो क्लेम बोनसचा बेनिफिट तुम्हाला मिळेल जेवढ्या एंगेज मध्ये तुम्ही हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घ्याल तेवढा. आणि तिसरं रिझन आहे ज्यासाठी आपण लवकरात लवकर हेल्थ इन्शुरन्स घेतला पाहिजे ते म्हणजे लो रिजेक्शन रेट. आता तुम्ही बऱ्याच वेळेस ऐकलं असेल की हेल्थ इन्शुरन्सचे क्लेम रिजेक्ट होतात. त्याचे मुख्यत्वे काही कारण असतात. एकतर काही आजारांना वेटिंग पिरियड असतो, किंवा जर कंपनीच्या लक्षात आलं की तुम्ही काहीतरी प्री एक्झिस्टिंग डिसीज लपवलेला आहे किंवा तुमच्या काही चुकीच्या सवयी लपवलेल्या आहेत ज्या कारणामुळे तुम्हाला तो आजार झालाय. अशा गोष्टी जर कंपनीच्या लक्षात आल्या तर मग आपला क्लेम रिजेक्ट होण्याचे चान्सेस असतात. पण जेव्हा तुम्ही लवकरात लवकर हेल्थ इन्शुरन्स काढलेला असतो त्यावेळेस तुम्हाला कुठले डिसीज असण्याचे चान्सेस कमी असतात. त्यामुळे जर का एखाद्या कंपनीकडे तुम्ही 10-15 वर्षासाठी प्रीमियम भरलेला आहे तर मग तुमचा क्लेम रिजेक्ट होईल याचे चान्सेस खूप कमी होतात. या सगळ्या कारणांसाठी आपण शक्य तेवढ्या लवकर हेल्थ इन्शुरन्स काढणं गरजेची गोष्ट आहे. आता दुसरा महत्वाचा प्रश्न की जर तुम्ही एक कॉर्पोरेट एम्प्लॉई आहात, तुमच्याकडे जर एक ऑलरेडी कॉर्पोरेटचा हेल्थ इन्शुरन्स प्लॅन आहे ज्यामध्ये तुम्ही स्वतः आणि तुमचा परिवार म्हणजे तुमची बायको आणि कदाचित तुमचे मुलं किंवा आई वडील पण कव्हर होतात त्याच्यामध्ये, असं असताना पण आपल्याला एक वेगळा हेल्थ इन्शुरन्स घेण्याची गरज आहे का सेपरेट? तर याचं उत्तर असं आहे की हो, तुम्हाला एक वेगळा हेल्थ इन्शुरन्स घेण्याची गरज आहे. त्याची पण महत्वाची 3 कारणं आहेत.
सगळ्यात पहिलं कारण असे, ज्या दिवशी तुम्ही जॉब सोडाल त्या दिवशी तुमचा तो हेल्थ इन्शुरन्स लॅप्स झालेला असेल, तुम्हाला त्याचा बेनिफिट मिळणार नाही आणि तुम्ही नवीन कंपनी जॉईन करून नवीन जेव्हा स्टार्ट करता तेव्हा पहिल्यापासून तुमचं ते सगळं स्टार्ट होतं. मधल्या काळात तुम्हाला काही झालं तर तुम्हाला फायनान्शियली सफर करायला लागू शकतं. त्यामुळं एक सेपरेट हेल्थ इन्शुरन्स असणं गरजेची गोष्ट आहे. दुसरं आणि महत्त्वाचं कारण आहे, समजा जर तुमच्याकडे एक कॉर्पोरेट इन्शुरन्स ऑलरेडी आहे आणि तरीही तुम्ही वेगळा इन्शुरन्स घेताय तर त्याचा हा पण एक बेनिफिट असू शकतो. सपोज एखाद्या व्यक्तीने 5 लाख रुपयांची सेपरेट इन्शुरन्स पॉलिसी पण काढलेली आहे आणि 3 लाख रुपयाची इन्शुरन्स पॉलिसी त्याच्या कॉर्पोरेट प्लॅन मध्ये इन्क्लूड आहे, तर या केसमध्ये एखाद्याचं हॉस्पिटलचं बिल आलं 6 लाख रुपये, तर त्याची पर्सनल जी पॉलिसी आहे ती 5 लाख रुपयांची आणि कॉर्पोरेटची पॉलिसी तर 3 लाख रुपयांचीच आहे. दोन्हीमध्ये 6 लाख कव्हर होत नाही. पण भारतामध्ये दोन्ही पॉलिसी एकच बिल पे करण्यासाठी यूज करण्याचा ऑप्शन तुमच्याकडे अवेलेबल आहे. म्हणजे जिथे कॅशलेस आहे तिथे ऑब्व्हियसली तुम्हाला एकच पॉलिसी यूज करता येते. पण या उदाहरणामध्ये जसं 6 लाख रुपयांचं बिल आलं, समजा त्याने कॅशलेस मध्ये त्याची जी पर्सनल पॉलिसी तिथून 5 लाख रुपये पे करून टाकले आणि 1 लाख रुपये तेव्हा त्याला कॅश पे करायला लागणार. त्याने ते केले, नंतर ते 1 लाख रुपये त्याचा जो कॉर्पोरेट इन्शुरन्स आहे तिथून तो रिएम्बर्समेंट घेऊ शकतो. त्याला फक्त हॉस्पिटलचे ओरिजिनल बिल्स आणि त्याचे काही पर्सनल डॉक्युमेंट जी कंपनी मागेल ते द्यायला लागतील. त्याच्यानंतर त्याला ते 1 लाख रुपये पण परत मिळणार असतात आणि याच्यासाठी पण एक सेपरेट हेल्थ इन्शुरन्स असणं गरजेची गोष्ट आहे. आणि तिसरं कारण आहे की एक सेपरेट हेल्थ इन्शुरन्स तुमच्याकडे असला पाहिजे. तुमचा जो कॉर्पोरेट हेल्थ इन्शुरन्स असतो त्याच्यामध्ये को पेमेंटचा बऱ्याचदा क्लॉज असतो, म्हणजे 100% अमाऊंट तुमची कंपनी पे करणार नाहीये. त्याच्यातले कमीत कमी 10 ते 20% अमाऊंट तुम्हाला स्वतःला पे करायला लागते. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही को पेई असता. म्हणजे समजा जर तुमचं 2 लाख रुपयाचं हॉस्पिटलचं बिल आलं आणि 20% जर तुम्ही को पेई असाल तर 1,60,000 रुपये तुमच्या कॉर्पोरेट इन्शुरन्स मधून कदाचित होतील आणि उरलेले 40,000 रुपये तुम्हाला तरी तुमच्या पॉकेटमधून पे करावे लागणार असतात. ही कंपनी याच्यासाठी करतात की कुणी कॉर्पोरेट इन्शुरन्सचा मिसयूज नाही केला पाहिजे, त्याच्यासाठी हा क्लॉज असतो आणि म्हणून पण एक सेपरेट हेल्थ इन्शुरन्स आपला असणं गरजेची गोष्ट आहे. चौथं आणि महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे कॉर्पोरेट हेल्थ इन्शुरन्स मध्ये लिमिटेड कव्हरेज असतं. टोटल तुमचा जर कव्हरेज असेल समजा 6 लाख रुपयाचा, त्याच्यामध्ये तुम्ही आणि तुमची फॅमिली पण असेल तर पर लाईफ 1.5 ते 2 लाख रुपये इतकाच इन्शुरन्स जनरली कॉर्पोरेट हेल्थ इन्शुरन्स मध्ये इन्क्लूड असतो. म्हणजे तुम्हाला काय झालं आणि 5 लाख रुपयांचं हॉस्पिटलचं बिल आलं, मॅक्झिमम 2 लाख रुपयांपर्यंतच कॉर्पोरेट इन्शुरन्स मधून कव्हर होऊ शकतं. त्याच्या पुढचे कदाचित तुम्हाला स्वतःला भरायला लागू शकतात. म्हणून तुमचं एक सेपरेट हेल्थ इन्शुरन्स असणं खूप गरजेची गोष्ट आहे. त्याच्या पुढचा आणि महत्त्वाचा मुद्दा, तुमच्या पॅरेंट्सचा आणि तुमचा हेल्थ इन्शुरन्स एकत्र का नसला पाहिजे, तो सेपरेट का असला पाहिजे. तर या प्रश्नाचं उत्तर असं आहे, समजा तुमचं वय आता 30 वर्ष आहे, तुमच्या पॅरेंट्सचं वय 48 ते 50 वर्ष या रेंजमध्ये आहे. तर विचार करा, त्यांच्या हेल्थ रिस्क जास्त असतील का तुमच्या हेल्थ रिस्क जास्त असतील? ऑब्व्हियसली तुमच्या पॅरेंट्सच्या जास्त असतील, कारण त्यांचं वय बरंच पुढे गेलेलं आहे. जसं 40-45 क्रॉस करतो तशा बऱ्याचशा व्याधी शरीराला लागायला स्टार्ट झालेल्या असतात आणि हे हेल्थ इन्शुरन्स कंपनीला चांगलं माहिती असतं. त्यामुळं जेव्हा केव्हा तुम्ही हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी काढता त्यावेळेस सगळ्यात हायेस्ट जी एज असते, म्हणजे सगळ्यात जास्त वय जे असतं त्यावरनं तुमचा प्रीमियम डिसाईड होणार असतो. त्यामुळे जर तुम्ही तुमच्या कंप्लीट फॅमिलीची इन्शुरन्स पॉलिसी एकत्र काढली तर त्याचा प्रीमियम तुमच्या पॅरेंट्सच्या एजनुसार लागेल आणि तो तुम्हाला कॉस्टली पडेल. त्यापेक्षा तुमचे जे ओल्ड पॅरेंट्स आहेत त्यांचा हेल्थ इन्शुरन्स आपण वेगळा काढला आणि आपला म्हणजे तुमची जी इमिडिएट फॅमिली येते, तुम्ही स्वतः, तुमचे स्पाऊस आणि तुमची जी लहान मुलं आहेत त्यांचा, त्याच्यामध्ये तुमचे बरेचसे पैसे वाचू शकतात. आणि याच्यासाठी आपल्या पॅरेंट्सचा आणि आपल्या इमिडिएट फॅमिलीचा इन्शुरन्स वेगळा वेगळा काढणं गरजेची गोष्ट आहे. आता चौथा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, की कुठल्या कुठल्या गोष्टी आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे जेव्हा आपण हेल्थ इन्शुरन्स काढतोय. काय काय गोष्टी आपण कन्सिडर केल्या पाहिजेत आणि लक्षात असणं गरजेचं आहे आपल्या जेव्हा आपण हेल्थ इन्शुरन्स काढतोय. 7 ते 8 पॉइंट्स आहेत जे तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी काढण्याच्या आधी माहिती असणं गरजेचं आहे. लक्षपूर्वक ऐका. सगळ्यात पहिला पॉइंट, एका योग्य अमाऊंटचा किंवा एका योग्य कव्हरेजचा हेल्थ इन्शुरन्स आपण काढणं गरजेचं आहे. आता योग्य म्हणजे किती हे प्रत्येक व्यक्तीवरती डिपेंड करतं किंवा त्यांच्या हेल्थच्या स्टेटसवरती डिपेंड करतं. पण तरीही जर ॲव्हरेज आपण बघायला गेलात तर साधारण ॲडल्टसाठी म्हणजे तुमच्या स्वतःसाठी पर पर्सन 2.5 लाख रुपयांचा, म्हणजे जर तुमचं वय 25 वर्ष असेल तर तुमच्यासाठी 2.5 लाख रुपये, तुमची वाईफ तर तिच्यासाठी 2.5 लाख रुपये आणि जर तुम्हाला लहान मुलं असतील तर त्यांच्यासाठी प्रत्येकी 1 ते 1.5 लाख रुपये, ॲडल्टसाठी 2.5 लाख रुपये आणि चिल्ड्रन्ससाठी 1 लाख रुपये कमीत कमी हेल्थ इन्शुरन्स असणं गरजेची गोष्ट आहे. तो कव्हरेज जसं तुमचं इन्कम वाढेल किंवा जसं तुमचं वय वाढेल तसं तुम्ही थोडासा एक्स्ट्रा प्रीमियम पे करून तो कव्हरेज पण परत वाढवू शकता. पण बेसिक मिनिमम एवढा आपण इन्शुरन्स घेतला पाहिजे. जर समजा 4 लोकांची तुमची फॅमिली आहे तर 2.5 लाख रुपये तुमचा, 2.5 लाख रुपये तुमच्या वाईफचा आणि 2 लाख रुपये तुमच्या 2 लहान मुलांसाठी, असं कमीत कमी 6 ते 7 लाख रुपयांच्या अमाऊंटचं कव्हरेज आपण घेतलं पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे हेल्थ इन्शुरन्स घेताना ती अशी आहे की ज्या हॉस्पिटलचं नेटवर्क ती इन्शुरन्स कंपनी प्रोव्हाइड करते त्या हॉस्पिटलचं नेटवर्क चेक करायचं. जिथे
तिथं कॅशलेस फॅसिलिटी अवेलेबल असेल, जेणेकरून इमर्जन्सीच्या सिच्युएशन मध्ये तुम्हाला धावपळ करावी लागणार नाही. तिसरा मुद्दा जो तुम्हाला एक हेल्थ इन्शुरन्स काढताना लक्षात घेणं गरजेचं आहे, तो मुद्दा म्हणजे लाईफ टाईम रिन्युअल पॉलिसी आहे का. काही काही ज्या पॉलिसीज असतात ना, त्या तुम्ही लाईफ टाईम म्हणजे म्हातारा होईपर्यंत तुम्ही रिन्यू नाही करू शकत. कधी कधी असा क्लॉज असतो की तुम्ही एका सर्टन एज पर्यंतच रिन्यू करू शकता आणि त्याच्यानंतर ती हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी लॅप्स होऊन जाते. असं नाही झालं पाहिजे की एका सर्टन एज नंतर तुम्हाला ते पैसे स्वतःच भरायला लागतील परत. त्यामुळे लाईफ टाईम रिन्युअल असलेलीच पॉलिसी चूज करा. चौथा पॉईंट, कुठलाच को पेमेंटचा क्लॉज नसला पाहिजे. जसं मी तुम्हाला कॉर्पोरेट हेल्थ इन्शुरन्सच्या बाबतीत पण सांगितलं, तसंच बऱ्याचदा तुम्ही एक जनरल पॉलिसी घेता, त्याच्यात कदाचित तुम्हाला कमी प्रीमियम सांगतील आणि तुम्ही ते थोडेसे पैसे वाचवण्यासाठी एक अशी पॉलिसी घ्याल ज्याच्यामध्ये को पेमेंटचा क्लॉज असेल. तिथं परत जर तुम्हाला 10-20% स्वतः भरायला सांगितले, त्यावेळेस पण तुमचा फायनान्शियल लॉस होईल जर का असा कुठला क्लॉज असेल तर. त्यामुळे ही गोष्ट आधीच चेक करा की कुठलं को पेमेंट वगैरेचा क्लॉज नाहीये ना. पाचवा पॉईंट जो तुम्हाला चेक करायचा आहे तो असा आहे, प्री हॉस्पिटलायझेशन आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशन चार्जेस त्याच्यामध्ये इन्क्लूड आहेत का. काही वेळेस काय होतं, ती जी कंपनी आहे ती फक्त तुम्हाला सर्जरीची किंवा ऑपरेशनची जेवढे दिवस तुम्ही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहात तेवढेच पैसे ती हॉस्पिटलला पे करते. आधी जर का समजा तुम्ही चेकअपला गेलेले असाल, ज्याच्यामध्ये कदाचित तुम्ही ECG काढलाय, MRI काढला, त्याच्यासाठी पण आजकाल भरपूर पैसे लागतात. किंवा समजा तुम्ही हॉस्पिटलमध्ये तुम्हाला डिस्चार्ज मिळाला पण त्याच्यानंतर पण तुमच्या औषध गोळ्या चालू राहणार आहेत. त्यामुळे बऱ्याचशा पॉलिसीजमध्ये प्री हॉस्पिटलाइज आणि पोस्ट हॉस्पिटलाइज एक्सपेन्सेस पण कव्हर होत असतात. ही गोष्ट चेक करून मगच पॉलिसी कन्फर्म करा. आणि सहावा पॉईंट जो आपण चेक करणं गरजेचं आहे तो आहे की तुम्हाला रूम रेंटची काही लिमिट आहे का. बऱ्याच वेळेस इन्शुरन्स पॉलिसी तुमची जी टोटल पॉलिसी कव्हरेज आहे त्याच्या 1% म्हणजे 5 लाख रुपयांची जर तुमची कव्हरेज असेल तर फक्त 5,000 रुपयांची पर डे रूम रेंटची लिमिट ठेवतात. आणि जर तुम्ही एखाद्या चांगल्या शहरामध्ये चांगल्या हॉस्पिटलमध्ये गेलात तर आजकाल 5,000 रुपये डेली मध्ये चांगली रूम तुम्हाला कदाचित मिळत नाही. मग तुम्हाला ते शेअरिंग रूम मध्ये वगैरे घ्यायला. आणि फक्त रूमचाच मॅटर नाहीये, म्हणजे समजा जर का तुम्ही 2 दिवस हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहात आणि तुम्ही 7,500 रुपये डेली वाली रूम घेतली तर तुम्ही विचार कराल की 5,000 रुपये तर कंपनी देऊन टाकणार आहे 2 दिवसासाठीचे. 10,000 रुपये इन्शुरन्स कंपनी देईल आणि उरलेले 5,000 रुपये फक्त मी स्वतःच्या खिशातून पे करेल. तर ऍक्च्युली तसं नसतं. त्याच्यामध्ये एक कॅच अशी असते, तुम्ही त्या लिमिटपेक्षा जास्तीच्या रूम मध्ये जर गेलात तर तिथे तुम्ही ज्या काही सर्व्हिसेस घ्याल, जी काही सर्जरी घ्याल, त्याचा पण 1/3 पेमेंट तुम्हाला करायला लागतं. म्हणजे जर 2 लाख रुपये बिल झालं तर 1.5 लाख रुपयेच इन्शुरन्स कंपनी करेल आणि 50,000 रुपये तुम्हाला पे करायला लागू शकतात. त्यामुळे आधीच चेक करा की कुठली रूम रेंटची वगैरे लिमिट नाही येणार त्याच्यावरती. या सगळ्या गोष्टी तुम्ही चेक करून थोडंसं कदाचित 1,500 रुपयांनी इयरली तुमचं प्रीमियम वाढेल, पण ऐन वेळेवरती तुम्ही अशा सगळ्या धोक्यातनं वाचू शकता. आणि 7वा पॉईंट, हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेताना चेक करत जा तुम्हाला इयरली एक हेल्थ चेकअप फ्री मिळते का. बऱ्याचदा आपण यंग असतो आणि आपल्याला त्याची गरज वाटत नाही, पण जसं वय वाढेल तसं आपल्याला आपलं हेल्थ चेकअप करत राहणं गरजेची गोष्ट आहे. आणि ते जर तुमच्या पॉलिसीमध्ये इन्क्लूड असेल तर तुम्ही ऑब्व्हियसली जाऊन ते फ्रीमध्ये करू शकाल. तर त्यामुळे ही गोष्ट पण चेक करा. आणि 8वा आणि महत्त्वाचा मुद्दा जो हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेताना आपण लक्षात ठेवला पाहिजे तो म्हणजे मॅटर्निटी किंवा प्रेग्नन्सीसाठी जे एक्सपेन्सेस असतात ते बऱ्याचदा हेल्थ इन्शुरन्स कंपनी पूर्ण पे करत नाहीत किंवा त्याच्यासाठी एक लॉंग वेटिंग पिरियड असतो. पॉलिसी चूज करतानाच तुम्हाला ही गोष्ट लक्षात घ्यायची. जर तुम्ही आता यंग आहात किंवा तुमचं नुकतंच लग्न झालेलं आहे तर तुम्ही लगेच फॅमिली प्लॅन वगैरे करणार असेल तर तुम्हाला मॅटर्निटीसाठी लागणारे पूर्ण एक्सपेन्सेस पॉलिसीमध्ये कव्हर झाले पाहिजेत किंवा त्याच्यासाठी तुम्हाला वेगळे पैसे भरण्याची गरज नाही पडली पाहिजे किंवा त्याच्यासाठी एक लॉंग वेटिंग पिरियड पण असलेले तुम्हाला परवडणार नाही. त्यामुळे पॉलिसी घेण्याच्या आधीच ही गोष्ट चेक करा की मॅटर्निटीसाठीच्या एक्सपेन्सेससाठीचे क्लॉजेस काय आहेत. या सर्व गोष्टी आपण एक हेल्थ इन्शुरन्स घेताना आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टी चेक करूनच मग तुमची हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी कन्फर्म करा. पण हो, मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन की आपली एक हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी नक्की काढा, कारण ती गोष्ट तुम्हाला खूप मोठ्या इमर्जन्सीमधून वाचवू शकेल. आता कदाचित तुम्हाला थोड्या वेळासाठी वाटेल की आपले विनाकारण पैसे चाललेत प्रीमियम पे करण्यामध्ये, पण जेव्हा तुम्हाला अशी हॉस्पिटल इमर्जन्सी येईल तेव्हा तुमच्या पॉकेटमधले बरेचसे पैसे तर ही इन्शुरन्स पॉलिसी वाचवेल, पण तुमचा एक हेडेक वाचवेल. ऐन वेळेवरती तुम्हाला जी सगळी धावपळ करावी लागणार ती वाचवेल. त्यामुळे आपली स्वतःची आणि आपल्या परिवाराची हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी नक्की काढा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. तुमचे जर का काही प्रश्न असतील, अजूनही काही डाऊट्स असतील तर तेही कमेंटमध्ये सांगा. त्या सर्व गोष्टींची उत्तरं मी तुम्हाला देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपली आणि आपल्या सगळ्या लोकांची काळजी घ्या. दिस इज सुरेश तिटे सायनिंग ऑफ.